नमस्कार फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर सुबोध पुरोहित, चीफ कन्सल्टंट अँड सर्जन दृष्टी आय केअर यवतमाळ. सो मित्रांनो, आज आपण बोलणार आहे एक बुबुळाच्या आजाराबद्दल. त्याच्या आजाराचं नाव आहे केरेटोकोनस. केरेटोकोनस म्हणजे काय? केरेटोकोनस त्याला म्हणतात, जसं हा आपल्याला डोळा दिसतो तुम्हाला, तर हा जो डोळ्याचा बुबुळ आहे हा नॉर्मल शेप आहे, म्हणजे सगळीकडे स्पेरिकल आहे. पण जर या बुबुळाचा शेप जर एकीकडे जास्त असला, एकीकडे कमी असला, म्हणजे तुम्हाला जर स्पेरिकल नंबर असला आणि सिलेंडर नंबर खूप मोठा असला, तर काय होतो की हा कॉर्नियाचा शेप थोडा कोनिकल बनून जातो, म्हणजे येथे थिनिंग होऊन जाईल. जर हे थिनिंग जास्त झालं तर त्या आजाराला म्हणतो आम्ही केरेटोकोनस फ्रुस्टे. आणि त्याच्यामध्ये काय होते की त्या रुग्णांची जी विजन असते, नजर असते, ती हळूहळू कमी होते आणि एक स्टॅग्नंट होऊन जातो, एकदम कमी होऊन, आणि ही नजर परत येऊ शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही डोळे चेक करता, तुम्हाला तुमच्या मुलांचे किंवा तुमचे सिलेंड्रिकल नंबर जर मोठा असला तर तुमच्या कॉर्नियल टोपोग्राफी नावाची एक टेस्ट असते, ती करायला पाहिजे, जी आमच्याकडे दृष्टी आय केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. कॉर्नियल टोपोग्राफीमध्ये जर तुम्हाला केरेटोकोनस आढळून आला तर त्याला आम्ही ट्रीटमेंट देतो. त्या ट्रीटमेंटचं नाव असतो C3R, म्हणजे कोलॅजन क्रॉस लिंकिंग रायबोफ्लेविनचं ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये लेझरने आम्ही ती जी ग्रोथ असते किंवा जे केरेटोकोनसमध्ये कोनिकल शेप होतो कॉर्नियाचा, त्याला आम्ही थांबवून ठेवतो. आता अजून महत्त्वाचं बोलायचं म्हणजे की जेव्हा पण तुम्ही डोळे रब करतात, म्हणजे खाजवतात, तर तुम्ही जेव्हा असं रब करणार तर तुमचे बुबुळाचा शेप चेंज होण्याचे जास्त चान्सेस असतात. जसं छोटे डोळे केले, असे रब केले तर जास्त चान्सेस असतात. तर तुम्हाला कधी पण रब करायचे किंवा डोळ्याला चोळायचं असेल तर तुम्ही खालून बोट टाकूनच असं रब करायचं आहे, बुबुळाला असं रब करायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं की बॉडीचा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स पण वाढतो जर तसं रब केलं तर, आणि तुम्हाला अजून जास्त खाज येईल आणि डोळे कमजोर होतील. म्हणून तुमचे डोळे निरोगी ठेवा, स्वस्थ ठेवा. धन्यवाद.